नमस्कार मंडळी. चिवडा म्हटलं की आपल्याला आठवते ती दिवाळी. दिवाळीच्या फराळात तर घरोघरी चिवडा हा आवर्जून तयार केला जातो. पण तसाही तुम्ही मधल्या भुकेसाठी हा खाण्यासाठी चिवडा एकदा का तयार करून घेतला की अगदी महिनाभर तुम्ही याला स्टोअर करू शकता हवाबंद डब्यामध्ये. आणि अगदी कमी खर्चात तुम्ही हा चिवडा घरी तयार करू शकता. बाजारातून विकत आणायचं म्हटलं तर या चिवड्यासाठीच आपल्याला कितीतरी पैसे मोजावे लागतात. तर चला मग झटपट तयार होणारा हा लसूण चिवडा आपण घरी तयार करणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य एकदा बघून घेणार आहोत. तर इथे बघा, जे कांदे पोहे करतो आपण त्यासाठीच जे पोहे वापरले जातात, इथे तेच पोहे मी वापरलेले आहेत, 1 मोठी वाटी भरून. काही आणखी साहित्य घेतलेले आहेत: काजू, हिरव्या मिरचीचे काप, इथे सुक्या खोबऱ्याचे काप, कढीपत्ता आणि शेंगदाणे. याचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आणि काही आपण कोरडे मसालेसुद्धा वापरणार आहोत. तर पोहे तळून घेण्यासाठी सुरुवातीला छान कळकळीत असं तेल गरम करून घ्यायचं. अशी चाळणी घ्यायची आणि त्यावर थोडे थोडे पोहे करून आपल्याला तळून घ्यायचे आहेत पोहे. एकदमच खूप सारे पोहे तळायला नाही टाकायचे. आणि चाळणीत जर असे पोहे तळून घेतले ना, तर पोहे तेलकटही होत नाही आणि छान फुललेसुद्धा जातात. तर बघा, आपली पहिली बॅच पोह्यांची तळून झालेली आहे. आता पूर्ण तेल झारून घ्यायचं, म्हणजे चिवडा जर अगदी महिनाभर तुम्ही ठेवलात तर त्याला तेलकट वास लागत नाही. आता परत पूर्ण चाळणी झटकून घेतली आणि गॅसची स्पीड मोठी केलेली आहे. आणि यामध्ये परत थोडेसे पोहे आपण तळण्यासाठी घालून घेणार आहोत. बघा, दुसऱ्यांदाही पोहे किती छान फुलल्या गेलेले आहेत आणि पांढरी शुभ्र असे पोहे आपले तळल्या गेलेले आहेत. अजिबातही पोह्यांचा रंग बदललेला नाही. आता बघा, याच पद्धतीने आपले जे उरलेले पोहे आहेत ते असेच मी तळून घेते. आणि इथे सर्व पोहे मी तळून घेतलेले आहेत. बघा, अजिबातही पोहे तेलकट कुठेही दिसत नाहीत आपले. तर आता आपण यामध्ये आणखी जे साहित्य आपण घेतलेलं होतं ते तळून घेणार आहोत. तर परत ती चाळणी तेलामध्ये ठेवलेली आहे. आता आपण यामध्ये शेंगदाणे घालणार आहोत. तर या शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकता. तर आता छान शेंगदाण्यांचा फुटण्याचा आवाज येईपर्यंत आपल्याला शेंगदाणे तळायचे आहेत, म्हणजे ते खमंग असे तळले जातात आणि त्यांना हलकासा कुरकुरीतपणाही येतो. तर बघा, इथे शेंगदाण्यांचा हलकासा रंग बदललेला आहे. तर आता हे शेंगदाणे आपण काढून घेणार आहोत. यातलं पूर्ण तेल आपल्याला झारून घ्यायचं आहे आणि नंतरच ते पोह्यांवर शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. याच पद्धतीने एक एक साहित्य पूर्ण आपण झारून घेणार आहोत, म्हणजे चिवड्याला तेलकट वास लागणार नाही. आता परत आपल्याला हीच चाळणी ठेवायची आहे आणि सुक्या खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे आहेत. तर सुक्या खोबऱ्याचे कापही बघा, हलकेसं याला लालसर असा सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे आणि नंतरही काढून घ्यायचे आहेत. तर सुकं खोबरंसुद्धा आपलं तळून झालेलं आहे. आणि हो, तुम्हाला आजची रेसिपी जर आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण इथे हिरव्या मिरचीचे कापसुद्धा तळून घेणार आहोत. तर आता हिरवी मिरची ओलसर असल्यामुळे बघा, आपल्याला तिचं पूर्ण मॉइश्चर निघून जाईपर्यंत, छान असे कुरकुरीत होईपर्यंत मिरची तळून घ्यायची आहे, म्हणजे चिवडा नरम पडणार नाही. तर ही मिरचीसुद्धा आपली तळून आता इथे झालेली आहे. आता आपण ही मिरचीसुद्धा या पोह्यांवर घालून घेणार आहोत. आणि आता आपल्याला काजू इथे तळून घ्यायचे आहेत. तर काजूचे इथे काप करून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा हलकेसे सोनेरी रंग त्याला येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. काजू ऑप्शनल आहेत, नाही घातले तुम्ही तरीही चालतील. तर बघा, काजूसुद्धा तळून आपले इथे झालेले आहेत. ते सुद्धा आपण पोह्यांवर घालून घेणार आहोत. आता आपल्याला कढीपत्ता तळायचा आहे. तर आता कढीपत्ता घालून घेणार आहोत आपण तेलामध्ये आणि लगेच यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर चिवड्यासाठी भरपूर असा कढीपत्ता इथे वापरलेला आहे. झाकण ठेवल्यामुळे कढीपत्ता जो आपण इथे तळतो तर बऱ्याचदा तेल आजूबाजूला उडतं. त्यासाठी यावर झाकण ठेवायचं आणि कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा. तर आता इथे कढीपत्तासुद्धा तळून झालेला आहे आणि बघा, त्याला छान कुरकुरीतपणा असा आलेला आहे. तर आता कढीपत्त्याचंही पूर्ण मॉइश्चर निघू द्यायचं आहे आपल्याला, कुरकुरीत होईपर्यंत तळायचा. आणि तो सुद्धा पोह्यांवर घालून घेतलेला आहे, त्यातलं पूर्ण तेल झारून घ्यायचं. आणि आता इथे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे 2 चमचे. एक छोटी लहान वाटी भरून घेतली तरीही चालेल. ही सुद्धा ऑप्शनल आहे, पण यामुळे चिवड्याला छान चव येते. तर ही आपल्याला हलकीशी सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायची आहे आणि ती सुद्धा आपण पोह्यांवरच घालून घेणार आहोत. तर इथे आता आपलं जे सर्व साहित्य होतं आपण घेतलेलं ते तळून झालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आहे इथे लसूण.
तर लसूण इथे 2 गड्डे मी घेतलेले आहेत आणि सालीसकट लसूण हलकासा फक्त मी असा चेचून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये. फार जास्त आपल्याला असा याचे तुकडे करायचे नाहीत. तर हा लसूण हलकासा बघा सोनेरी रंग याला येऊ द्यायचा, पण याचं पूर्ण मॉइश्चर निघू द्यायचं. त्याला कुरकुरीतपणा आपल्याला येऊ द्यायचा आहे, पण काळपट करायचा नाही. तर इथे बघा लसूण छान असा हा तळून आपला झालेला आहे. याचा रंग बदलला गेलेला आहे आणि हा लसूण आपण पोह्यांवर घालून घेणार आहोत. लसूणमुळे चिवड्याला एक वेगळीच छान चव येते. भरपूर असा लसूण चिवड्यामध्ये घालायचा. तर आता हे सर्व तर तळून झालेलं आहे. आता मसाला तयार करूया चिवड्यासाठी. तर मसाला साधंच असं घरचं साहित्य घेणार आहोत. 1 चमचा साखर घेतलेली आहे. चिवडा गोड नाही होणार, पण चव बॅलन्स होणार आहे. आणि अगदी अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे. पाव चमचा काळं मीठ आपण घेतलेलं आहे. आणि इथे चवीनुसार साधं मीठ आपलं जे रोजच्या वापरात आपण खातो तेच मीठ इथे घेतलेलं आहे. आणि चमचाभर धणे, चमचाभर बडीशोप दोन्हीही साहित्य कच्चंच वापरलेलं आहे. तर आता इथे आपण अगदी पाव चमचा एवढी हळद घेतलेली आहे आणि पाव चमचा लाल तिखट घेतलेला आहे. आता हे सर्व साहित्य बारीक करून घ्यायचं. पण यातली जी बडीशोप आणि धणे आहेत ते फक्त हलकेसे आपण जाडसरसे ठेवलेले आहेत. ते जास्त बारीक केलेले नाहीत. इतर जे सर्व साहित्य होतं त्या पावडरीच होत्या आणि फक्त साखर बारीक झालेली आहे. तर हे सर्व साहित्य म्हणजे हा एक मसाला इतका छान तयार होतो चिवड्यासाठी. आता आपण तेल घालून घेतलेलं आहे कढईमध्ये. तेलही फार जास्त वापरायचं नाही, कारण सर्व साहित्य आधीच तळलेले आहेत. तेल गरम झाल्यानंतर आपण चिवड्यासाठी जो मसाला तयार करतो, तो मसाला तेलामध्ये घालून घ्यायचा आणि हलकासा परतून घ्यायचा. कारण बडीशोप आणि धणे कच्चेच वापरलेले आहेत आपण इथे. तर या मसाल्याचा हलकासा रंग बदलू दिलेला आहे आणि मसाल्यातील तेल वेगळं झालेलं आहे बघा. तर आता हा मसाला आपल्याला चिवड्यावर घालून घ्यायचा आहे. फार जास्त तेलाचा वापरही करायचा नाही, त्यामुळे चिवडा तेलकट होऊ शकतो. आता हे सर्व आपण जो मसाला परतून घेतलेला आहे तेलामध्ये, तो चिवड्यावर घालून घेतलेला आहे आणि आता चिवडा आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे. तर आता व्यवस्थित असा पूर्ण मसाला चिवड्याला लागला गेला पाहिजे, असा चिवडा एकत्र करून घ्यायचा. कुठेही बघा आपण जो मसाला तयार केलेला आहे, त्याच्या अशा गुठळ्या तयार व्हायला नको. त्यासाठी एकसारखा व्यवस्थित असा आपल्याला एकत्र करायचा आहे. आणि इथे बघा चिवड्याला रंग यायला सुरुवात झालेली आहे. जसजसा मसाला यामध्ये एकत्र होत आहे, तसतसा चिवडा किती छान याला रंग येत आहे. तर इथे बघा आपला जो चिवडा आहे तो सर्वच छान एकत्र करून झालेला आहे आणि अगदी दिसत आहे ना आपण बाजारातून विकत आणल्यासारखा. आणि चवही तुम्हाला खरंच सांगते, यामध्ये जो आपण भरपूर असा लसूण वापरलेला आहे, यामुळे चिवड्याला एक वेगळीच छान चव येते. तर हा आता बघा बाजारातून एवढा चिवडा आणायचं म्हटलं तर किती सारे पैसे मोजावे लागतात. अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये झटपट आपण हा चिवडा तयार केलेला आहे. तुम्हीही नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.